समाजाचा अपमान झाला हे निदर्शनामध्ये माननीय PI साहेबांच्या माननीय DY साहेबांच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे. आणि हे बाब ही एक ते आदित्य कदमची नाही तर पूर्ण बौद्ध समाजाला कालिमा बसणारी घटना आहे. तर तो त्याच्या मनामध्ये अशी केली तर बौद्ध समाजाची लोक घाण राहतात आणि त्याने त्याचा जो एक उल्लेख हा 3 व्यक्तींची नावं पण केलेली आहे आणि त्यामध्ये 3 व्यक्तीची 3 नावं घेतलेली आहे. हा डायरेक्टली जातीचा अपमान आहे आणि हे आमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे आणि हे तुमच्या निदर्शनामध्ये आम्ही टाकून दिलेलं आहे. आणि आमचं काम आहे, आम्ही कायद्यानुसार आम्ही ठाणे अंमलदाराला भेटतो, ठाणे अंमलदाराने आमची तक्रार ऐकून घ्यायची आणि ती दाखल करून घ्यायची आणि त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे तुम्हाला साहेबाला भेटायचं आहे DYSPला भेटायचं आहे ते तुमचं काम आहे, आम्ही भेटू शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये आमच्या म्हणण्यानुसार फिर्याद दाखल करून घेणं हा तुमचा अधिकार आहे. तपासामध्ये जे तुमच्या निदर्शनामध्ये त्यामध्ये मग आता कशी तुम्ही आदित्यची जी समरी केली आदित्यला विचारून केली का तर नाही केली बरोबर. हां तर तुमच्या तपासाच्या अंतर्गत जो निष्पन्न काय होईल ते तुम्ही ते करून घ्या. आत्ताचं कंडिशन अशी तुम्हाला गुन्हा दाखल करून घेणं आहे आणि ते गरजेचं आहे आणि नसेल घ्यायचं तर तुम्ही आम्हाला लेखी द्या तर तुमचा गुन्हा आम्ही या ठिकाणी दाखल करून घेत नाही. आम्ही चुपचाप उठतो DYSP ऑफिसला जातो. आम्ही येऊ शकत नाही. साहेबांना हे साहेबांचेच पेपर आहेत, साहेबांनीच वाचलेले आहेत आणि माझी पोरं 2 वेळा जाऊन आली, त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, त्याच्यावर कुठल्या प्रकारची कमेंट्स नाही. याचा अर्थ आम्ही काय चाललो तुम्ही आता भेटा, मी तुम्हाला पेपर देतो, पेपर आहे दाखवलेलं आहे. तुम्ही बोला असं असं आलेले आहेत गुन्हा दाखल करायला, माझं नाव सांगा, दाखल करून नसेल घ्या मला काय माझी चौकी आहे मी इथं खाली बसतो.